जातोय. अविनाशजी कदम साहेब युवा उद्योजक त्यांचा देखील यशस्वी सन्मान. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान केला जातोय. सकाराम दादा यांना विनंती करेन की त्यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. मॅच चालू करायची आहे. सूरज यांचा पहिला बॉल फ्लिप केलाय परंतु एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आपण जर बघितलं तर संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय सिंगलच्या मदतीने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. इथे आपण जर पाहायला गेलं तर जोखीम पत्करली होती परंतु रन कंप्लीट झाली. सिंगल येते. लोअर फुल टॉस बॉल समोर येऊन शेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. 4 धावा. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु अमोल अगदी वेगाने जातोय बॉल पर्यंत आणि 2 धावा याही बॉलवरती कंप्लीट होत आहेत. यानंतर ची मॅच बोत्रेवाडी इन ऍक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात विजेता संघ अकुडब्याचा बॉल दिशा दिली आहे. मिड ऑन तैनात आहे. डायरेक्ट हिट परंतु वेगाने धाव कंप्लीट होते. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 7 या आकड्यावरती 7 एक मॅजिकल आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 7 म्हटलं की MS धोनी त्यांच्या जर्सीचा नंबर 7 आणि स्कोर कार्डवरती धावा देखील लागतात त्या 7. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही चुकी करत नाहीयेत. पहिला धक्का लागतोय टीम मारुळ संघाला. अर्जुनला जावं लागेल माघारी. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. फटका फसलाय आणि अगदी अमोल आबा यांनी खूप चांगला झेल पकडलाय.
आल्या पावली जावं लागेल माघारी. सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच यश आलंय अमोलला. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. निलेश आलाय. फ्लिप केलाय या बॉलवरती. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल. एकच धाव आहे डिक्लेअर स्वरूपाची. 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ झाला. जुनी 4 बॉल शिल्लक आहेत. पाहावं लागेल इथून पुढे कशा पद्धतीने मात्र खेळ राहतोय. एक चांगली पार्टनरशिप, चांगला स्कोर उभारण्याचा मानस फलंदाजीने करणारे टीमचे असेल. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. शॉर्ट ऑन पुल. बॉल हातातून निसटलाय शेवटच्या मोमेंटला. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा नक्कीच जरूर येत आहेत या बॉलवरती. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त झालेलं नाहीये. जबरदस्त फटका आला तसा पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु आता डीप मध्ये चुकी करत नाहीये. मगाशी चूक झाली परंतु ती चूक यावेळेस सुधारली आहे. ताकद थोडीशी कमी पडते. अपुऱ्या ताकदीनिशीने खेळलेला फटका पाहायला मिळाला. जिथे आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती विकेट आली आहे. 2 विकेट आतापर्यंत अमोलने घेतल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10. चांगला फटका खेळला जरूर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु जजमेंट जुळलं नाहीये. बॅकअप आहे आणि रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅच आउट. आणखीन एक विकेटचं पतन. बाबासो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. श्रीकांतच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षकाच्या आव्हाक्या बाहेर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडत आहेत. कमी इथे मिळते 4 धावांची हमी. चौकार येतोय. चौकार आलाय. भरपूर वेळानंतर मात्र मोठा फटका आलाय मारुळ संघासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. जुनी 5 बॉल शिल्लक आहेत. थोडस हलक्या हाताने इकडे सरका. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षकाच्या अगदी हाताला चटका लागून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा याच फटक्यासाठी गरज होती.
जबरदस्त फटका पुन्हा एकदा आणखीन एक दे धडक बेधडक हा फटका आला एकदम कडक 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 जबरदस्त फटका किती झाला भाऊ स्कोर? षटकार आलाय, 2 षटकार आले. 28. 3 बॉलचा खेळ झाला, अजून 3 बॉल शिल्लक. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. बीट करून पाठीमागे चाललाय. आणखीन एक चांगला बॉल. इनिंगची होते समाप्ती. पहिला डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 आणि लक्ष असेल 30 धावांचा. 18 चेंडू 30 धावा करायच्या आहेत कल्पतरू चाळकेवाडी संघाला. चला मारुळ संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळेचा निर्बंध आहे. मारुळ टीम विनंती असेल प्लीज या मित्रांनो, स्पीडअप घ्या कारण नंतर बॅड लाईटचा सामना करावा लागतो. थोडंसं स्पीडअप ठेवायचे. अठरा चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे सेकंड डावामध्ये. गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक आशमुख. श्रीकांत पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे 2 पावलं पुढे आले होते, मोठ्या फटक्यासाठी जात होते. बीट करून बॉल पाठीमागे चाललाय.
हसमुख पाटा हसमुख नाही कोयना एक्सप्रेस हसमुख ना हसमुख हसमुख आहे हसमुख हसमुख नाही हसमुख आहे जबरदस्त इनसाइड आउट थ्रू द कव्हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा पॉवर श्रीकांत यांच्या बॅट मधून आलाय षटकार. कोयना क्रिकेट असोसिएशन कोयना क्रिकेट कशाला पाटण चालू आहे ना कशाला नाही म्हणजे तिकडचा रफ्तार का भाषा असं पायावरती टाकलाय फ्लिप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता परंतु अगदी डायरेक्ट हिट. पंच शहानिशा करतायत अंपायर. एकच रन आहे ना. 3 बॉलचा खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यासाठी गेलेत बॉल हवेत आहे. कॉलिंग 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 आणि कमिटमेंट आणि ऍक्शन. कॉलिंग भरपूर महत्वाचं असतं. कॅच ज्यावेळी आपण बॉल हवेत असतो आणि कॅच घेण्याचा प्रयत्न करतो तिथे कॉलिंग भरपूर महत्वाचं. चकदे कुठे चकदे संकेत चकदे कुठे आहे कोणाला भाऊ अमोल अमोल ओहो जबरदस्त टप्पा पडल्यानं आतमध्ये वळणारा हा बॉल. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचले. अंतिमचा बॉल हो हो काठी काढलीये दांडी केले गुल फर्निचर डिस्ट्रॉय. जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. बॅट आणि पॅडच्या मधून बॉल सरळ यष्ट्यांवरती धडकतोय. हा ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे जबरदस्त अशी कॅमेरा वर्क. बारा चेंडू 23 करायचे. अर्जुन आले 12 बॉल मध्ये आता करायचे 12-23 समीकरण 23. 12 बॉल रिमेनिंग 23 धावांची गरज. चांगला बॉल पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. आजपासून बाबा टीडीपीएल कोण कोण राहून गेला शुभ्या टीडीपीएल मी सुशीलचा स्टेटस बघितला चालू आले आजपासून
अकुटव्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, चांगला स्टॉप तिथे केलाय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, ऑन साइडला फेकून दिलाय. पंचांचा निर्णय काय येतो हे पाहायचं आहे. अंपायर पंच शहानिशा करतायत की नक्की बॉल नक्की वळलाय कुठे. दोन मॅच आणि म्हणजे फायनल कसं तिसरं होतं कसं खेळणार. अजून एक मॅच गट कंप्लीट करायला अजून एक मॅच आहे. ही एक मॅच आहे ना ही मॅच. एक आणि मग नंतर दोन चिठ्ठ्या. विजेता एक साइड जिवाळा आणि कालच्या दोन. मग किती झाल्या. दोन मॅच त्या. ही एक मॅच. येस अंपायर, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली आहे. दोन सेमी आणि एक फायनल, टोटल 4 मॅच बाकी आहेत. टीमची धावसंख्या 8. ते आता बघा तुम्ही कोण अतुल भालेकर असेल तर एक पॅकेट असंच सोडतील. चक दे पाटणचा डॉन, वेलकम. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येते. इन ऍक्शन. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू 21 ची गरज आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय हा चेंडू. चांगली गोलंदाजी, यासाठी अर्जुन ओळखला जातो. अर्जुन मोरे. खोदून काढण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट पद्धतीने. विकेट थोडीशी स्लो पाहायला मिळते. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येते. 6 चेंडू आता 20 ची गरज. महत्वाचं जबाबदारीचं षटक. दोन तुल्यबळ संघातली लढत मात्र पाहायला मिळते. एका बाजूला कल्पतरू चाळकेवाडी, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर मारूळ संघ. दोन संघांमधली ही लढत. 6 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 6-20चं हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि बोत्रेवाडीशी 2 हात करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. महत्त्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश आलाय. निलेशला प्राचार्याने केले. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय बॅटर श्रीकांत. श्रीकांतवरती जबाबदारी आहे. आबा तर आहेतच त्याच्या सोबतीला, परंतु 6 बॉल आणि 6 बॉल शिल्लक असताना 20 धावांची गरज आहे. मॅचला लगेच सुरुवात करा, कारण वेळेचं निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, फास्ट घ्या. अजून नाही म्हटलं तरी 4 मॅचेस बाकी आहेत. बरोबर 4 मॅचेस. इथून पुढे ही मॅच सोडून टोटल 4 मॅच बाकी आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेला फटका सजवलाय. सीधी पॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. पाच बॉल 14 ची गरज. पाच चेंडू 14 धावांची गरज आहे. श्रीकांत शांत बसणार नाहीये.
कमबॅक करावा लागेल गोलंदाज निलेशला. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला गुल केलंय. 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. येस अंपायर, अंपायरला पाणी पुरवायचंय. संकेत, अंपायरला पाणी पुरवा जरा. चार चेंडू 8ची गरज. चार चेंडू 8 धाबांची गरज. समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि आणखीन एक जबरदस्त फटका, सलगचा तिसरा. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक षटकार. 2-3 बॉल 2. मैं झुकेगा नाही, मी ठोकेगा. आणखीन एक ठोकलाय षटकार. चौथा येईल का? 3 चेंडू 2ची गरज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. इथे रनआउटची संधी. कॉलिंग नव्हतं, कॉलिंग नव्हतं, हरकत नाहीये. आबा यांनी सांगितलं, परंतु तू स्ट्राईकवर राहा. तुझ्यावरती टीमच्या नजर आहेत. 2 बॉल 2ची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. संपूर्ण मैदान हे कचाकच भरलंय. ही परभणी आहे. हे पाटण तालुका क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे, खेळाडूंचं असलेलं प्रेम. शिवा जाधव बॉस, संस्थापक अध्यक्ष, संपूर्ण कमिटी. दोन चेंडू 2 धावांची गरज आहे आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहिला का तूने? कारण श्रीकांत म्हणतात याले 4 धावा आल्यात. चौकार येतोय आणि विजयाचा चौकार ठोकलाय आणि कल्पतरू चाळकेवाडी संघ पुढील फेरीमध्ये दाखल होते. चला या टॉससाठी बोत्रेवाडी आणि चाळकेवाडी. या मॅचचा हिरो श्रीकांत. या आपला प्लेअर ऑफ द मॅच